नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर नगरपालिकेच्या गेली 35 वर्षे सातत्याने आपला राजकीय गाडा हाकत आहे. आज सुद्धा ते प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्येष्ठ नगरसेवक म्हणून परिचित आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्वतःला आणि आपल्या सहकारी उमेदवारांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आणणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप शेठ पुंट. त्यांनी तरुण कार्यकर्ते म्हणून सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर सुद्धा खूप कार्य केले आहे आणि आज सुद्धा ते थोरात आणि तांबे कुटुंबियांचे सदैव खंदे समर्थक म्हणून आज पाहता ते काम करत आहेत. आज या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी हा छोटासा संवाद साधला आहे. आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. संगमनेर सेवा समितीच्या वतीनं, संगमनेरकरांच्या वतीनं महाराष्ट्राचे लाडके नेते यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार सुसंस्कृत नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे. शाळांच्या गांधर्वांचं आपण सर्वजण स्वागत करूया. आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, त्यांच्या आगमनाची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती. ते लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं सभेसाठी आगमन होत आहे. संगमनेर शहरवासियांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. संगमनेर तालुक्याची शान, आपल्या सगळ्यांची अस्मिता, महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं. धन्यवाद साहेब. आपण गेली 35 वर्षापासून नगरपालिकेमध्ये आहे. तसेच दादांच्या स्वर्गीय दादा भाऊसाहेब थोरात यांच्या आपण खंदे समर्थक त्या काळात आपण युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिला आणि जो 35 वर्षाचा प्रवास आपण केला. बरोबर आहे. त्याबाबत आपण काय करतो? मी साधारण गेली 35 वर्ष काँग्रेस पक्षात काम करतोय. जवळपास म्हणजे तीर्थरूप स्वर्गीय भाऊसाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचे खरे भाग्यविधाते. त्यांनी हा तालुका खूप मोठा करण्याचं काम केलं आणि तालुका सुजलम सुफलम सुखी करण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय दादा, त्यांचा मी एक कार्यकर्ता. नंतर आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय थोरात साहेब हे सिंह निशाणी घेऊन 85ला राजकारणात उतरले. त्यांनी जो राजकारणात प्रवेश केला त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर काम केलं. तर हयात आतापर्यंत गेली 35 वर्ष मी एकनिष्ठतेप्रमाणे थोरात तांबे कुटुंबांबरोबर काम करत आहे. मध्यंतरीच्या काळात जो त्रास झाला तरी तुम्ही डगमगले. असे काही राजकारणात चढ उतार येत असतात, परंतु पक्ष किंवा एखाद्या घरानं किंवा बांधिलकी कुटुंब जपण्याचं काम माणसाला करावं लागतं. तर शेवटी काही गोष्टी अडचणीच्या असतात, परंतु त्यात मार्ग काढून आपण आपलं कुटुंब कसं टिकलं पाहिजे याचा प्रयत्न करायचा असतो. तो प्रयत्न मी केलेला आहे आणि एक चांगलं नातं जे पूर्वीपासून घट्ट आहे ते घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी तुम्हाला मागच्या आता गणेशनगरच्या सभेमध्ये उद्देशून म्हटले तर संगमनेर नगरपालिकेचे जर कधी नगरसेवक पाहिजे तर हे खरं म्हणजे चालता बोलता विद्यापीठ आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ते असं आहे, मी थोरात साहेबांचा 85 पासूनचा एक जुना कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. आणि मी सातत्यानं एकदा निवडणूक आहे तोपर्यंत माझं इतकं प्रामाणिक काम असतं की 100% 99 नाही, 99.99 सुद्धा नाही, 100% मी एकदा जर ते कामाला सुरुवात केली तर त्यात कुठेही मी कसूर ठेवत नाही आणि कुठल्याही कामात कचराही मला चालत नाही. कारण एकदा पक्षाचं धोरण, साहेबांची निवडणूक असो किंवा माझी निवडणूक असो, मी अतिशय निष्ठेने काम करतो. कारण मला ते आवडतच नाही मुळात. म्हणजे माझा एक तो स्वभाव आहे की प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे, स्वच्छ आणि चांगलं काम झालं पाहिजे. तुम्ही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नगरपालिकेत काम केलं, तुम्ही डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वात काम केलं, तुम्ही दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आता मैत्रीताई सुनबाई आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला नगरपालिकेत काम करायचंय नगरसेवक म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? हे बघा, मी 1991ला नगरसेवक झालेला आहे
डॉक्टर तांबे अतिशय सज्जनग्रस्त नगराध्यक्ष राहिले या शहराचे. त्याच्यानंतर मी नगराध्यक्ष झालो. त्याच्यानंतर विश्वास मुर्तडक नगराध्यक्ष झाले. असे क्रमप्राप्त अनेक नगरसेवक क्रमाने पुढे आले. त्या सर्व लोकांना संधी देण्याचं काम आपले मित्र थोरात साहेब यांनी केलेलं आहे. निश्चितच फार मोठं योगदान आहे साहेबांचं. सर्व जातीच्या धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं असे व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरातांचं आहे. त्यामुळे अनेक समाजाला संधी देण्याचं काम केलेलं आहे. पुढच्या काळात सुद्धा आता मग नंतर आम्ही नगरसेवक झालो, दुर्गाताई झाल्या. दुर्गाताईंनी खूप छान काम केलं. आणि आता मैथिलीताई तांबे ह्या आहे, या सतीश दादा तांबे यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत आणि अतिशय हुशार अशा त्या आहेत. शैक्षणिक संस्था चालवतात, सामाजिक कार्य त्यांचं खूप मोठं आहे आणि सर्व भाषेवर प्रभुत्व आहे, हुशार आहे. त्यामुळे एक चांगल्या नगराध्यक्ष त्या म्हणून आपल्या समोर येतील असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायला असे विशेष अभिमान वाटतो सांगायला की असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या समोर येत आहे. जुना नव्या जुन्याचा दोन गैर तुम्ही करता त्यामध्ये एका घरी असतील अजून वेगवेगळ्या असतील त्या बाबत. हा, कारण असे ही जे नवीन नगरपालिका एक अवघड संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिकांचे प्रश्न असतात रोज तिथे. कारण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मीटिंग्स असतात. स्टँडिंग कमिटी असेल, बांधकाम असेल, शिक्षण, आरोग्य, पाणी या सगळ्या समित्या असतात. नगराध्यक्षावर प्रचंड मोठा ताण असतो. शहराचं काम असतं, पाण्याचे प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांची मदत त्या ठिकाणी लागत असते. सभागृह चालण्यासाठी मदत लागत असते. दरम्यानच्या काळामध्ये आपण आता बहुतांशी जवळपास 20 लोक नवीन दिलेत. त्यामुळं काही जुने लोक आणि नवे असं म्हणजे अनुभवी आणि नवीन असा एक मेळ साहेबांनी घातलेला आहे. सतीश दादांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून उमेदवार दिलेले आहेत. ती सगळी यादी आपल्या थोरात साहेबांना दाखवून आणि तांबे साहेबांना दाखवून त्यांनी उमेदवार डिक्लेअर केले आहेत. चांगले उमेदवार दिलेले आहेत. ते निश्चितच संगमेश्वर शहराचा विकास करतील अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण कसं आहे, शहर चालवत असताना अनेक समस्यांना समोर जावं लागतं. गावात व्यापारी असतात, शेतकरी असतात, छोट्या वर्गाचे लोक असतात, या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. वार्ड क्रमांक 1 मधून तुम्ही उभे आहे, तर आता तुम्हाला यावेळेस कशी वाटते हे निवडून? असे आतापर्यंत माझ्या 6 निवडणुका झाल्यात. किती? 6 निवडणूक झाल्या आणि आता ही माझी 7वी निवडणूक होत आहे. मी जनतेचे खूप कामं केले आहेत. मी प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे. मी असा एक दिवसाचा नगरसेवक नाही किंवा आज आला परत त्याच्या 5 वर्षांनी हजर आहे. त्यामुळे मला निवडणुकीची बिलकुल भीती वाटत नाही. मी चांगल्या मताने निवडून येणारा माणूस आहे आणि माझी कुठेही गुंडगिरी नाही, दादागिरी नाही, माझ्यावर एक एनसी दाखल नाही. असा मी केवळ 30 वर्षामधला नगरसेवक आहे की ज्याच्यावर एक एनसी दाखल नाही. एकदा बिनविरोध आहे, 6 वेळा नगरसेवक आहे. माझी पत्नी उपनगराध्यक्ष होऊन गेलेली. थोरात साहेबांच्या कृपेने, तांबे साहेबांच्या कृपेने मी 2दा नगराध्यक्ष राहिलेलो आहे. आणि आता युवक पिढीचा जमाना आलेला आहे. आता बघताय अतिशय तरुण पिढी म्हणजे सतीश तांबे यांच्या नेतृत्वात आता पुढे येत आहे. त्या पिढीत सुद्धा मी नगरसेवक आहे. म्हणजे मी जुन्या नव्यांचा मित्र आहे. म्हणून बाळासाहेब थोरात, आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांची बोलता बोलता बोलले की दिलीप लोक त्या विद्यापीठाचं कुलगुरू केलं. ते माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी ते बोललेले. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. कालची सभा पाहता हा प्रचंड समुदाय या सगळ्यात सहभागी झाला. तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो, काल कोणाला जास्त निरोप नाही, काही नाही. आम्ही सुद्धा पाहिलं की लोक कसे येतात, की काय होतंय पुढचं निवडणूक निकाल काय लागेल. हा काल लोकांनी दिलेला निकाल आहे. आमचे सर्वच्या सर्व सीट नगराध्यक्ष निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. कारण खुर्च्या सुद्धा कमी पडल्या. खुर्च्या कमी पडल्या. लोक इतके आनंदी आणि त्यांचे चेहरे बघा, मी भाषणातच सांगितलं, लोकांचे चेहरे वाचल्यानंतर असं वाटलं की उद्याचा विजय निश्चितच मोठा असेल. धन्यवाद. ओके. पण आपला प्रचार अंतिम चरणावर येत आहे, याबाबत आपण काय म्हणतो? आता प्रचार पूर्ण झालेला आहे. प्रत्येक नागरिकांना भेटण्याचं आम्ही काम केलेलं आहे. मी जरी किती मोठा नगरसेवक असलो, किती वेळा निवडून आलो असतो, तरी मी प्रत्येकाच्या भेटी घेतलेल्या आहे. प्रत्येक मतदारांना आव्हान केलेलं आहे मतदान करण्याचं. आमच्या 3ही उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून द्या असं आव्हान वार्डातल्या प्रत्येक नागरिकाला केलेलं आहे. प्रत्येकाशी भेटगाठ झालेली आहे. या जनशक्ती आणि धनशक्तीचा उपयोग केला जाईल, त्यावर आपण काय? नाही, कसं आहे, ह्या वार्डात ज्या प्रभागामध्ये धनशक्ती जनशक्ती असा काही प्रयोग चालत नाही. इथं कामाला वाव देणारे लोक आहेत, सुशिक्षित वर्ग आहे, अतिशय अभ्यासू वर्ग आहे आणि माझ्या श्रमगिरीनगर सारखा छोटासा एक भाग आहे की जो सातत्यानं प्रेम करत आलेला आहे. 7
टर्म ज्यांनी मतदान केले ते 7व्या टर्म आम्ही कुठं मागे राहणार नाही असे शब्द त्यांनी दिलेले आहे. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार तरुणांचे आशास्थान सतीशदादा तांबे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज बघतो आहोत की आपली सर्वांची उपस्थिती म्हणजे उद्याच्या विजयाची ही खात्री आहे. निश्चितच आपल्या सर्वांचे चेहरे पाहिल्यानंतर निश्चित एक मोठा आनंद आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपण बघतो आहोत की डॉक्टर तांबे साहेबांनी 91 साली या नगरपालिकेला सुरुवात केली आणि सुंदर अशा रीतीनं तांबे साहेबांनी नगरपालिका चालवली. त्याचाच आदर्श घेऊन पुढच्या काळामध्ये मी नगराध्यक्ष झालो, विश्वासरावजी मोरतडक अध्यक्ष झाले. छोट्या छोट्या समाजाचे ज्यांचे 100च लोक या समाजात असतील असे किंवा 200-500 लोक असतील असे लोणारी समाजाचे कैलास लोणारी हे नगराध्यक्ष झाले. आपण बघितलं असेल चर्मकार समाजाचे, मला बोलण्याचा माझा एवढाच मुद्दा आहे की छोट्या छोट्या घटकांना, छोट्या छोट्या जाती जमातीच्या लोकांना संधी देण्याचं काम साहेबांनी केलं. पुढच्या काळामध्ये अरुणा वागचौरे हे चर्मकार समाजाचे नगराध्यक्ष झाले. अशा छोट्या छोट्या घटकांना संधी देण्याचं काम आदरणीय थोरात साहेबांनी केलं. कारण हे काम करत असताना छोट्या समाजाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी साहेबांनी सातत्याने घेतलेली आहे. आणि तेच चित्र आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. माझ्यासारख्या छोट्या समाजातून आलेल्या कार्यकर्त्याला 2दा नगराध्यक्ष केलं आणि तेही दुर्गाताई तांबे या माझ्याबरोबर 10 वर्ष, साधारणतः 12 वर्ष नगराध्यक्ष पदावर राहिल्या आणि अतिशय सुंदर रीतीने या शहराचा कायापालट खरं म्हणजे दुर्गाताईंनी केला. अतिशय प्रचंड काम, सकाळी 7 पासून तर रात्री 10 पर्यंत काम करणाऱ्या या नगराध्यक्षा अशा मला वाटतं महाराष्ट्रातल्या पहिल्या नगराध्यक्षा दुर्गाताई असतील. एवढं मोठं काम दुर्गाताईंनी उभं केलं आणि त्याचं आपल्याला फलित या ठिकाणी आज दिसत आहे. दुर्गाताईंचं मोठं काम आपल्या सर्वांना फायद्याचं ठरणार आहे. तुम्हाला उद्याची नगरपालिका जी जिंकणार आहोत ही केवळ दुर्गाताईंच्या कृपेनेच आपण ही नगरपालिका जिंकणार आहोत. चांगलं काम केलं त्याचं कौतुक निश्चित केलं पाहिजे. आम्ही सुद्धा दुर्गाताईंबरोबर काम केलं, पण जी तांबे साहेबांनी शिस्त लावली, आमची तांबे साहेबांची शिस्त अशी होती, जनरल बोर्ड जर चाललं, बाबा फुले पाटील तुम्हाला सांगतो, जनरल बोर्ड जर चाललं तर 5 तास ते 6 तास जनरल बोर्ड चालायचं. कोणी जर म्हटलं ना मला बीपीएलचा टीव्ही घ्यायचा तर तांबे साहेब मला बीपीएलचा घ्या. मी जर म्हणलो ओनिडाचा घ्यायचा तर ओनिडाचा घ्या. पण शेवटी वैतागून हे सांगायचे तांबे साहेब तुम्हाला जे करायचं ते करा, जे घ्यायचं ते घ्या. इतकं सुंदर काम आमच्या तांबे साहेबांनी केलं आणि त्याच्यामुळे आज आम्हाला फायदा झालाय. सर्व नगराध्यक्षांना, नगरसेवकांना, या शहराला विकास करायला ही सगळं ही कृपा खरी म्हणजे आमच्या तांबे साहेबांची आहे. त्यांच्यानंतर होणाऱ्या सर्व नगर अध्यक्षांनी, नगरसेवकांनी खूप चांगलं काम केलं. त्याच्यामुळे आज हा सगळा हे सगळं शहर सुंदर असं होताना दिसतंय. हे निश्चितच श्रेय तांबे साहेबांना जातं. नामदार बाळासाहेब थोरात यांचं फार मोठं काम आपल्या शहरामध्ये आहे, तालुक्यामध्ये आहे. आदरणीय थोरात साहेबांनी आपण बघितलं जाती धर्माला तर पकडूनच त्यांनी काम केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये त्यांनी विरोधकांना बोलायला काय लागतंय, आज ते सांगतात की 40 वर्षात काय केलंय. आपण बघा 40 वर्षाचा तालुका बघा, पूर्वीचा तीर्थोर स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी उभा केलेला हा तालुका आहे. नंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये आपले आमदार बाळासाहेब थोरात. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.